Hello students, in this session we are going to see how to perform a job in fitting shop. So here I am with fitting shop in charge Kadu sir. So Kadu sir is going to tell you how to perform a job in fitting shop. Okay? हे बघा MS मटेरियल याचं साईज आहे 50 mm बाय 50 mm बाय 5 mm, म्हणजे 50 mm रुंद, 50 mm लांब आणि 5 mm जाडा. MS धातूचा हा फ्लॅट आहे. MS म्हणजे माइल्ड स्टील म्हणजे लोखंड. आता ह्या लोखंडाच्या धातूच्या तुकड्याला आपल्याला टी शेपमध्ये आकार द्यायचा आहे. त्यासाठी कोणकोणचे ऑपरेशन्स, कोणकोणचे टूल्स वापरतात हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो. तर बघा, अखंड लांब फ्लॅटमधून मेजरमेंट घेतल्यानंतर 50 mm लांबीचा आपण धातूचा हा तुकडा कट केला आणि हा कट केल्यानंतर आता यावर वेगवेगळ्या प्रोसेस ह्या आपल्याला करायच्या आहे. त्याकरिता कोणकोणचे टूल्स वापरले जातात याची मी तुम्हाला सर्वप्रथम माहिती देतो. तर बघा, हा जो पार्ट दिसते, हा जो टूल्स दिसते आहे याला बेंच व्हाईस असं म्हणतात. हा जॉबला पकडून ठेवण्यासाठी आणि ज्यावेळेस आपण जॉबवर वेगवेगळ्या क्रिया करतो त्यासाठी हा जॉब किंवा टूलचा उपयोग केला जातो. याला बेंच व्हाईस असं म्हटले जाते किंवा टेबल व्हाईस सुद्धा म्हटलं जाते. आणि आपल्या फिटिंग सेक्शनमधला सर्वात महत्त्वाचा पार्ट जॉब म्हणजे बेंच व्हाईस. जॉबवरती कटिंगची क्रिया, फायलिंगची क्रिया, मेजरिंगची क्रिया, मार्किंगची क्रिया करण्यासाठी जॉब पकडताना ह्या व्हाईसचा उपयोग केला जातो. त्यानंतर मेजरमेंट घेण्यासाठी जॉबवरती योग्य मार्किंग आणि मेजरमेंट जॉबचे घेण्यासाठी हा जो टूल्स वापरतात याला स्टील रूल असं म्हणतात. स्केल पट्टी, मराठीमध्ये स्केल पट्टी. ह्या स्केल पट्टीद्वारे आपण इंच आणि MM मध्ये मेजरमेंट घेऊ शकतो. तर ह्या स्टील रूलद्वारे आपण जॉबवरती तर बघा, आता स्टील रूलच्या द्वारे आपण ह्या वर्कपीसवरती मेजरमेंट करत आहे. याला आपल्याला टी शेप द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला 15 mm बाय 30 mm, 15 mm बाय 30 mm असं मार्किंग करायचं आहे. मार्किंग करण्यासाठी हा जो टूल्स दिसते आहे याला स्क्रायबर असे म्हणतात. हा स्क्रायबर म्हणजे याद्वारे आपण जॉबवरती मार्किंग करायचं असते. तर ह्या स्क्रायबरद्वारे मेजरमेंट घेतल्यानंतर हे असं मार्क करायचं. यामध्ये बारीक अशी मार्क जॉबवरती उमटेल. त्यानंतर स्केलच्याद्वारे त्याचं लाइनिंग स्ट्रेट करून घ्यायचं आणि डार्क करून घ्यायचं स्क्रायबरच्या सहाय्याने. आता टी शेपचे मार्किंग ह्या जॉबवरती मार्क केले स्केलच्या सहाय्याने आणि मार्करच्या सहाय्याने. आता यावर कटिंगची प्रोसेस करायची आहे. तर कटिंगसाठी आपल्याला हा जो टूल्स दिसते आहे ह्या टूल्सला हॅकसॉ, मराठीमध्ये करवत, हाताच्या सहाय्याने टूलचा उपयोग करून कापण्यासाठी वापरण्यात येणारं अवजार म्हणजे हॅकसॉ. ह्या हॅकसॉद्वारे आपल्याला आता ह्या जॉबवर कटिंगची प्रोसेस करायची आहे. तर कटिंगची प्रोसेस करण्यासाठी त्या बेंच व्हाईसचा उपयोग करायचा आहे. हा ओपन करून आपलं जे बेस मेटल किंवा जॉब आहे तो घट्ट फिट करून घ्यायचा. व्हाईसमध्ये घट्ट फिट करून घ्यायचा. फिट झाल्यानंतर जिथे आपण मार्किंग केलेली आहे आणि जो पार्ट आपल्याला रिमूव्ह करायचा आहे किंवा कटिंग करायचं आहे तिथे कटिंग करण्यास सुरुवात करायची. तर कटिंग करायची प्रोसेस हे बघा, हा कटिंग टूल्स आहे. वापरताना काळजी घ्यायची, हाताला वगैरे लागायला नको. तर हे बघा, असं हे मार्किंग आहे. इथे ही कटिंग एज, आधी कटिंग एज तयार करून घ्यायची. हे बघा, इथे आता कटिंग एज तयार झाली आणि आज ही कटिंग एज झाल्यानंतर मग कापायला सुरुवात करायची. हा स्ट्रेच चालवायचा हळूवारपणे आणि घाई न करता असं कटिंग करत राहायचं. ही प्रोसेस कंटिन्यू, जो पार्ट आपल्याला रिमूव्ह करायचा आहे तोपर्यंत कंटिन्यू करत राहायचे. अशा पद्धतीने ही कटिंगची प्रोसेस पूर्ण झाली. तर
या जॉबमधील हा एक कट तयार झाला एल टाईप. ठीक आहे. त्यामधून ह्या पार्टमधून हा पार्ट एक रिमूव्ह झाला. हा रिमूव्ह झाल्यानंतर असाच दुसरी बाजूला कटिंग करायची प्रोसेस करायची. परत जॉब फिक्स करायचं व्हॉइसमध्ये. आणि दिलेल्या मार्किंग पासून परत हॅक्सॉद्वारे जॉब कापण्यास सुरुवात करायची. जोपर्यंत आपल्याला मार्किंग केलेली आहे तोपर्यंत ही कटिंगची प्रोसेस करायची हळूवारपणे आणि सरळ. ही प्रोसेस कंटिन्यू करत राहिल्यास तुमचं मेजरमेंट ज्या ठिकाणपर्यंत घेतला आहे तोपर्यंत हा जॉब कट केला जाईल. कट केल्यानंतर दुसरा पार्ट त्यामधून रिमूव्ह होईल. हॅक्सॉद्वारे आपण कट केल्यानंतर या बेस मेटलमधून असे 2 पार्ट्स वेगळे झाले आणि ह्या जॉबला टी हा शेप प्राप्त झाला. टी हा आकार प्राप्त झाला. आता याला थोडंसं मार्किंग किंवा शेप द्यायचं आहे. तर शेप देण्याकरिता मग आपल्याला याला आता फायलिंगची प्रोसेस करायची आहे. तर फायलिंग कशी करताय आणि फाईल कशाला म्हणतात ते मी तुम्हाला सांगतो. हा जो टूल दिसते आहे याचे नाव फ्लॅट फाईल. फ्लॅट चापट असल्यामुळं आणि फाईल काणस म्हणजे घासायचं काम करत असल्यामुळं याला फाईल असं म्हणतात. तर ही आली फ्लॅट फाईल. याचे 3-4 प्रकार आहेत. ही फ्लॅट फाईल, ही अर्धगोलाकार म्हणजे हाफ राऊंड फाईल, ही ट्रायंग्युलर फाईल त्रिकोणी असल्यामुळं, ही पूर्ण गोल असल्यामुळं राऊंड फाईल. आता यामधले कुठल्या फाईलचं तुम्हाला काम पडेल ती फाईल घेऊन तुम्ही ह्या जॉबला आकार द्यायचा. तर यात जो हा असा तिरपा कट आलेला आहे किंवा अननेसेसरी भाग आहे तो परत आपल्याला रिमूव्ह करावा लागते. त्यासाठी आपल्याला परत जॉब व्हॉइसवरती फिट करायचा आणि ह्या फाईलद्वारे त्याला परत शेप द्यायचा प्रयत्न करायचा. तर फायलिंगची प्रोसेस ही अशा पद्धतीने करायची. एकदा त्यावरती नजर मारून घ्यायची, बघून घ्यायचं कोणचा भाग रिमूव्ह करायचा आहे. आणखी वाटत असेल तर परत तीच प्रोसेस करायची. असं करत करत दुसरी बाजूचा सुरुवात करायची. एक बाजू कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला सुरुवात करायची. दुसरी बाजू पण त्याच पद्धतीने फायलिंग करून घ्यायची. याकरिता आपण फ्लॅट फाईलचा उपयोग करत आहोत. अशा प्रकारे फिटिंग सेक्शनमध्ये टूलच्या मदतीने हाताच्या सहाय्याने अशा चौकोनी वस्तूपासून हा टी शेपचा आकार दिलेला जॉब तयार करण्यात आला. So students, in this session we learn how to perform a job in fitting shop. So in this shop we convert this given raw material into this tea shop. What is the use of this fitting shop? In fitting shop we remove the extra material from the raw material so that two material or two pieces can fit together. Okay, so in fitting shop we remove the extra material from the given workpiece so that we can fit the two parts together, so that we can assemble two parts. So for performing this job in fitting shop we need different instruments. So first equipment or instrument which we need is a vise. Okay, it's a bench vise. So there are different parts of this bench vise. This is the base of this bench vise. This base is fitted inside this table. As you can see here, this bench vise is fixed in this table. Then this is the handle. This is the handle of this bench vise, and this is the jaw.
This is the jaw. So with the help of this handle, we can move this jaw either near or away. Okay. So jaw, what is the use of this jaw? This jaw is used to hold the given workpiece. With the help of this jaw, we hold the given workpiece. Then, firstly, take a given raw material. Given raw material in this job is a MS sheet, that is mild steel sheet, having length 50, width 50 and height 5 mm. So take a given raw material, then fix the raw material inside this bench wise, then mark the given dimensions on this raw material. Okay, first of all, mark the given dimensions on this raw material with the help of this steel rule. This is the steel rule. It is a marking tool. It is used to mark the dimensions on a given workpiece. Then with the help of steel rule, mark the dimensions on the given workpiece, which is a mild steel sheet. Then with the help of scriber, mark all the dimensions carefully. Then fix the job again in this bench wise. You can fix this job inside this bench wise with the help of this handle. So fix the job in bench wise like this. Okay. Then with the help of saw, this is the hacksaw. In a carpentry shop we use hand saw, and in fitting shop we use hacksaw. So with the help of this hacksaw, remove the unnecessary material. हमने जो जॉब पे डायमेंशंस मार्क किए हैं, उसने डायमेंशन छोड़ के जो अननेसेसरी मटेरियल है, रिमूव दोज अननेसेसरी मटेरियल विद द हेल्प ऑफ दिस हैकसॉ लाइक दिस. ओके, सो आफ्टर कटिंग दिस जॉब बाय हैकसॉ लाइक दिस, ठीक है, काढून घ्या.